वाटतंय की आपल्याला आजकालचा जो हा ऑनलाईनचा जमाना आहे आणि ऑनलाईनच्या जमान्यामध्ये मला जर सर्व लर्निंग मेथडॉलॉजी ही जी मला सुरू ठेवायची आहे, आता एक नवीन इंटरेस्टने आपण जॉईन झालो. कदाचित तुम्हाला ऑनलाईन म्हणजे काही ताई आपल्या ब्रेन ट्रेन एज्युकेशनच्या म्हणतात ना की इतके पार म्हणजे साता समुद्रापलीकडे बाहेर देशातल्या पण विद्यार्थ्यांना शिकवतात आपल्या काही ताई ब्रेन ट्रेन एज्युकेशनच्या. म्हणजे आपल्याकडे जवळजवळ 5-25 विद्यार्थी बाहेर परदेशातले पण आहेत त्या काही ताई लोकांकडे. अं, त्या किती फी घेतात काय घेतात मी कधी कोणाला कधी फी बद्दल विचारत नाही. त्याच्याबद्दल पण एक लेक्चर घेईल, काय काळजी नका करू. कशी फी घ्यायची, कसा माइंडसेट करायचा, तो तो प्रश्न येणार आहे तुमच्याकडे, पण ते माझ्या बोलण्यात येईल. अं, पण आपल्याकडे आपली सिस्टम अपडेटेड पाहिजे. त्याच्यासाठी थोडंसं 1-2 मिनिटं घेतो हक्काचे. साधारण तुमच्या घरी नेटवर्क जो असतो टीव्हीचं, केबल नेटवर्क, त्याच्यासाठी आपण साधारण 400-500 रुपये खर्च करतो. 300-400चं सहज करतो खेड्यात जरी असेल तरी. आणि आजकालचा जो काही मीडिया किंवा आजकालचा जो इंटरनेटचा जमाना आहे, याच्यामध्ये जर तुम्ही केबल ऑपरेटर जे असतात किंवा नेट केबल ऑपरेटर जे असतात, नेट केबल ऑपरेटर, त्यांना व्यवस्थित तुम्ही माहिती काढली तर कदाचित तुम्हाला घरामध्ये वायफाय कनेक्शन, की ज्याच्यात तुम्हाला टीव्ही पण वापरता येईल जेवढं गरजेचं आहे तेवढं. त्याच्यात तुम्हाला 600 चॅनल पाहिजे म्हणून 500 रुपये भरायचे. कोणाला वेळ नाही 600 चॅनल बघायला. आपल्याला जेव्हा जे गरजेचं वाटलं ते बघता आलं पाहिजे, आपण नेट थ्रू बघू शकतो. तर अशा पद्धतीने आपण एक 400-500-600 रुपयात अनलिमिटेड चांगलं वायफाय आपण घरात वापरू शकतो. म्हणजे घरात मुलांचं एज्युकेशन असेल, साहेबांचं असेल, तुमचं असेल, तुम्ही जास्त करून घरात असतात बऱ्याच ताई लोक, तर घरात असताना आपण छानपैकी त्याचा युटिलाइज करू शकतो. आणि मग खऱ्या अर्थाने तुम्हाला क्लास करणं आणि क्लास पुन्हा परत विद्यार्थ्यांसाठी घेणं, या सगळ्या गोष्टी करता येतात. मग एक जस्ट फायनान्शियल प्लान सांगितला. किंवा अजून असतं, मी ई पेपर रीड करतो. समजा आधी आपण 300-200 रुपये, 300 रुपये 1-2 न्यूजपेपर घेतले तर त्याला पण पैसे लागतात. तर कधी कधी काही न्यूजपेपरचे सबस्क्रिप्शन असतं वर्षाचे 200 रुपये, 300 रुपये. ते सबस्क्रिप्शन केलं की ई पेपर रीड करता येतो. रोज पेपर सकाळी ओपन करायचा, रीड करायचा आणि पुन्हा परत क्लोज करायचा. म्हणजे पेपर वाया जात नाही. त्या पेपरवाल्यांना वर्षाचे 200 रुपये दिले की तो वर्षभर पेपर वाचता येतो आपल्याला रोज. आणि त्याच्यातून आपण थोडंसं अपडेट पण होत राहतो. म्हणजे ते 300 रुपये पेपरचे, केबलचे 300 रुपये, असं 600 रुपयात आपण अनलिमिटेड, छानपैकी अनलिमिटेड हाय पॉवरचं आपण नेटवर्क आपल्याला घरी वायफायमध्ये वापरता येतं. एक जस्ट मी अवेअरनेस म्हणून सांगतोय, बाकी काही नाही. शेवटी तुमच्या कशा फॅसिलिटीज आहेत, तुम्हाला कसं युटिलाइज करायचं, तुमच्या काय नीड्स आहेत, त्या शेवटी तुमचा निर्णय आहे. असं काही नाही. पण त्यातल्या त्यात असं आपण प्लान करू शकतो, हे मी जस्ट तुम्हाला सांगितलं. सो ओके. आज आपला तिसरा दिवस आहे. छान. मला वाटतं की ज्या ताईंना काही टेक्नॉलॉजिकल अडचणी असतील किंवा ज्या ताईंना या सगळ्या सिस्टममधून अडचणी येत असतील, त्या निश्चित 100% व्हिडिओ बघून पुन्हा परत दुसऱ्या दिवशी, जसं आज पण मला उशीर झाला होता पण तरी पण वेळ होता, म्हणजे जेवता जेवता किचनमध्ये काम करता करता पण व्हिडिओ बघता आला असता आणि बघितला असेल. मी बघितले, कोणी बघितला हे मला माहित नाही. कारण तिथं काही कोणी अंगठा दाखवला नाही. तिथं काही तुम्हाला अपील केलं नाही, काहीतरी कमेंट्स टाका, काहीतरी तुमच्या भाऊरायाला काहीतरी तिथं ओवाळणी टाका, म्हणून काही असं काही कधी सांगितलं नाही आपण. म्हणून कोणी टाकलं की नाही टाकलं, कोणी अंगठा दाखवला की नाही दाखवला, कदाचित तुमचं लाईट बिल जास्त येणार असेल म्हणून कदाचित कोणी अंगठा पण दाखवला नसेल, म्हणून तो काय आपला पाप पुण्याचं काम आपलं नाहीये. पण ती एक एक आत्मीयता असते. आपल्यासाठी कोणी काहीतरी करतंय तर त्याला अंगठा दाखवणं, त्याला कधी ठेंगा दाखवणं, हे एक संस्कृतीचा पार्ट आहे. तर मला माहित नाही कोणी दाखवला की नाही दाखवला, पण ते तुमची इच्छा. पुढे जाऊया. तर जर इथं काही अडचणी आल्या तर तिथं ठेंगा दाखवून तुम्हाला दाखवायचा की नाही दाखवायचा, पण तिथं बघता येईल. कुठपर्यंत बघता येईल? आपण रविवार बंदचे जे लेक्चर घेणार आहोत, लेव्हल 0. आता आपण काय शिकतो इकडे लक्ष द्या. मी थोडंसं क्लिअर करतो तुम्हाला. अबॅकसच्या 8 लेवल असतात. जेव्हा गरज आहे तेव्हा पुन्हा परत सर्व दाखवेल प्रेझेंटेशनमध्ये, पण इकडे लक्ष द्या. अबॅकसच्या 8 लेवल आहेत. 8 लेवल म्हणजे लेवल 0, लेवल 1, लेवल 2, लेवल 3, लेवल 4, लेवल 5, लेवल 6 आणि लेवल 7. इकडे लक्ष द्या. 0 पकडून 7 लेवल, म्हणजे अशा 8 लेवल आहेत.
आर्टचा सिलेबस आपल्याकडे. या सिलेबसमध्ये काय काय असतं इकडे लक्ष द्या सर्वजण. सिलेबसमध्ये काय असतं? ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन, या मेन क्रिया अबॅकसमध्ये शिकल्या जातात. आता पुन्हा परत काही जण म्हणतात मग याच्यात स्क्वेअर होईल का, क्यूब होईल का, मग अजून पुन्हा परत खूप साऱ्या मॅथेमॅटिक्सच्या क्रिया असू शकतात. शेवटी गणित हे गणित आहे. खूप काही आपण शिकू शकतो, पण शेवटी उद्देश असा आहे की कुठं कुठल्या प्लॅटफॉर्मवर कुठलं काय शिकावं, हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणून आपली क्लिअर कन्सेप्ट आहे, अबॅकस हे मॅथ शिकण्याचा प्लॅटफॉर्म नाहीये, ब्रेनची एक्सरसाइज करण्याचा प्लॅटफॉर्म आहे. परत एकदा सांगतो, लक्ष दे मी काय सांगतोय, फार आठवणीने सांगू. काल पण मी तुम्हाला सांगितलं. आणि म्हणून इथं अशा पद्धतीने प्रॅक्टिस झाली पाहिजे की मुलांना हसत खेळत त्यांचं मोटिवेशन झालं पाहिजे, ब्रेनच्या न्यूरॉनची एक्सरसाइज झालं पाहिजे, की अनवॉन्टेड क्रिटिकल सिच्युएशनमध्ये गेलो की नंतर मग बोरिंग व्हायला लागतं. आणि मग एक असा एक मार्केटमधला रेशो आहे की मुलं कंप्लीट अबॅकस शिकतच नाही. इकडे लक्ष द्या, शिकतच नाही. त्याचं कारण असं असतं की एक ब्रेनचा एक कॉन्सन्ट्रेशन पार्ट असतो आणि असं एक सरेंडर मोड असतो की आपण गिवअप करून देतो की नाही मम्मी आता मला त्रास व्हायला लागला, माझे ना 50% उत्तरच चुकायला लागले. लक्षात आहे मी काय म्हणतोय, 50% उत्तरच चुकायला लागले. आणि म्हणून मी सांगितलं होतं की उत्तर का चुकायला लागले. अबॅकस प्रचंड सोपं आहे, पण तेवढंच मजेशीर पण आहे आणि त्रासदायक पण आहे. लक्ष द्या, जेव्हा 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 पुढे जाऊ आपण लक्षात येईल तुम्हाला. तेवढं सोपं पण आहे, पण तेवढं प्रचंड मजेशीर पण आहे आणि तेवढं त्रासदायक पण आहे, कारण कॉन्सन्ट्रेशन याच्यामध्ये लागतं. आता आपल्याला दोनच हात आहेत, पण आपल्याला सप्तशृंगी देवीसारखे 4 हात, 6 हात, 6 हातांचा वापर करायचा आहे. मग ते हळूहळू कसे येतील हा देवी सप्तशृंगीचे हात, ते आपण आज बघणार आहोत. पण आता कमीत कमी पहिले 2 हात आहेत देवाने दिलेले, त्या 2 हातांचा वापर कसा करायचा. मग हळूहळू जर आपली सिद्धी वाढत गेली, आपली याच्यातली आपली अभ्यासाची रूढी वाढत गेली, तर हळूहळू 2 हात अजून येतील, म्हणजे 4 हात होतील. अजून आपण अधिक ॲडव्हान्सला गेलो तर आपल्याला 6 हात येतील, 8 हात येतील. तो दिस इज अ पार्ट ऑफ द प्रॅक्टिस. आणि म्हणून मी काल सांगितलं होतं दिस इज अ मेहनत, संघर्ष. आपण किती मोठ्या प्रमाणावर याचा अभ्यास करतो ते आपोआप होत राहतं. आणि म्हणून मी असं सांगतो की एक आपला सिलेबस बनवता आपण असं बनवला होता 8 लेवलचा. या 8 लेवलमध्ये आपण विद्यार्थ्यांना ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन या क्रिया आपण मुळात शिकवतो. मग निश्चित मुलं इतर क्रियांपेक्षा इतर क्रियांपेक्षा, म्हणजे जे काय आपण ट्रॅडिशनल स्कूलमध्ये किंवा आपण ट्रॅडिशनल मॅथ शिकतो त्याच्यापेक्षा फास्ट क्रिया होतात. आणि इथं खास करून इकडे लक्ष द्या, अबॅकसमध्ये फोटो मेमरीचा वापर केला जातो. लक्ष द्या काय म्हणायचंय, की जसं काल आपण फोटो बघितले होते की जर युनिट रॉड असेल, माझ्यासमोर युनिट रॉड असेल आणि एक आडवी लाईन असेल, मी थोडासा पिक्चर या फॉर्ममध्ये तुम्हाला शिकवतो, इकडे लक्ष द्या. एक उभा रॉड असेल आणि आडवी लाईन असेल आणि त्याला युनिट रॉड असेल आणि वरती एक वरचा बीट त्या आन्सर लाईनला टच असेल, तर वी कॅन कॉल 5. आपण त्याला त्या पिक्चरला 5 कॉल करतो. आणि जर वरती 5 टच असेल आणि त्याच्याबरोबर लोअर बीट्समध्ये 3 टच असतील, 3 बीट टच असतील, तर वी कॅन कॉल 8. आपण त्याला 8 कॉल करतो, बिकॉज ऑफ वरचा 5 आणि खालचे 3 हे एकत्र आल्यावर आपल्याला 8चा फोटो दिसतो. इकडे लक्ष द्या. आणि मग इथं मल्टिपल सेन्स ऑफ ऑर्गेन्सचा वापर केला जातो या स्टडीमध्ये. म्हणजे आपण इकडे लक्ष द्या, हातांचा वापर करतो जेव्हा मेंटल अरिथमेटिक करतो. 5 + 3 - 2 - 5 अशा पद्धतीने जेव्हा आपण ऍक्शन करतो, ऍक्शन करतो, व्हिज्युअलाइज करतो, आणि मग आपण व्हिज्युअलाइज करून आपण त्याचा आन्सर बघतो, याला म्हणतात मल्टिपल सेन्स ऑफ ऑर्गेन्स वापरणं. आणि या क्रियामध्ये मल्टिपल सेन्स ऑफ ऑर्गेन्स वापरल्यामुळे आपल्या न्यूरॉनच्या फोटो मेमरीच्या द्वारे आपली एक्सरसाइज होते, व्हिज्युअलायझेशन पॉवर वाढते. कारण पुन्हा परत इकडे लक्ष द्या, सर्वात आवडती जी काही भाषा आहे ब्रेनची, ती सर्वात आवडती जे काही 5 सेन्स ऑफ ऑर्गेन्स आहेत ते सर्वच इम्पॉर्टंट आहेत. पण सर्वात ब्रेनची जी काही आवडती भाषा असेल ती दिस इज अ व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन. मग इकडे लक्ष द्या. मग आपण असं असं म्हटलं की एका दिव्यांग विद्यार्थी ते पण आपल्या क्लासेसमध्ये शिकतात, आपल्या ताई लोकांकडे शिकतात, कितीतरी दिव्यांग विद्यार्थी आपल्याकडे शिकतात. मग हाऊ हाऊ कॅन, म्हणजे ते कसे काय व्हिज्युअलाइज करत असतील.
तर ते जेव्हा व्हिज्युअलाइज त्यांना होत नसतं, तेव्हा ते इमॅजिनेशन करतात. इकडे लक्षात द्या, प्रवास कसा असतो, प्रवास कसा असतो. पण जेव्हा त्यांचे दिव्यांग असतात, तेव्हा त्या आपण म्हणतो की ते अजून काकणभर आपल्यापेक्षा हुशार असतात. कारण इतर सेन्स ऑफ ऑर्गेन्सवर त्यांचा चांगला चांगला फोकस असतो. आणि आपण हवेतच उडत असतो, कारण आपल्याला सर्व दिसत असतं, त्याच्यामुळे आपण हवेतच उडत असतो. हा एक थोडासा कॉन्ट्रावर्सी आहे ब्रेनची. बट त्यांना दिसत नसल्यामुळे त्यांचे इतर सेन्स ऑफ ऑर्गन्स स्ट्रॉंगली असतात. मग आपणही आपले सेन्स ऑफ ऑर्गन्स स्ट्रॉंग करू शकतो, म्हणून मल्टिपल सेन्स ऑफ ऑर्गन्स आपण वापर केला पाहिजे. म्हणजे स्मेलचा वापर केला पाहिजे. फिलिंग इज द व्हेरी गुड मेमरी. फिलिंग इज द म्हणजे सर्वात लॉंगेस्ट परमनंट मेमरीचं जर एक उदाहरण असेल, तर फिलिंग इज द लॉंग टाइम मेमरी असते. फिलिंग जी काय असेल, तर फिलिंग इट इज ऑल्सो म्हणजे फिलिंग म्हणजे आपण कुठेतरी फील करून आपल्याला स्पर्श ज्ञान म्हणतो ना आपण त्याला फिलिंग्स, किंवा जे काही अनुभवांची आपण अनुभूती घेतो त्याला फिलिंग्स म्हणतो आपण. आणि म्हणून ती लॉंग टाइम मेमरी असते. त्याच्यानंतर स्मेल आहे, टेस्ट आहेत, त्याच्यानंतर ऑडिओ मेमरी आहे. या सर्व मेमरींचा जर आपल्याला डेव्हलपमेंट करायचा असेल, तर सर्वांगीण विकास केला जातो. आणि म्हणून आपण काल बघितलं होतं की मल्टिपल वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये मुलांना आपण एंगेज ठेवलं पाहिजे, म्हणजेच त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. आणि मग मुलांच्या खऱ्या अर्थाने लक्ष द्या, पोटेन्शियल वेगवेगळे असू शकतात, प्रत्येकाचे स्किल्स वेगवेगळे असू शकतात, आणि दे कॅन अपील. ते अपील करायला लागतात, ते बोलायला लागतात, ते सांगायला लागतात की मला हे आवडतं, मला ते आवडतं. आपल्याला पण कळायला लागतं की आपल्या पिल्लांना, हा फक्त आजकालच्या पिल्लांना मोबाईल आवडतो म्हणून ते मोबाईलसाठी जन्माला आले हे खोडू नका देऊ. कारण हा म्हणजे तो एक थोडासा, दिस इज अ पार्ट ऑफ द, तो एक असं म्हणता येईल ना की दिस इज अ पार्ट ऑफ द हॅबिट. तो एक बॅड हॅबिटचा प्रकार झाला, की मुलं गप्प बसत नाही म्हणून हातात मोबाईल दिला की ते कार्टूनवाल्यांना माहिती आहे की काय केलं म्हणजे मुलांना आवडतं. इकडे लक्ष द्या, त्या कार्टूनवाल्यांनी मानसशास्त्र शिकलेत, बालमानसशास्त्र, की काय पद्धतीने ऍक्शन टाकली, काय पद्धतीने आवाज टाकले, काय पद्धतीने क्रिएटिव्हिटी बनवली. त्याला रिडिकुलस म्हणतात. ब्रेनला पण आवडणारा एक वर्ड आहे रिडिकुलस, म्हणजे मूर्खपणा. ब्रेनला मूर्खपणा पण आवडतो. आणि ब्रेनला मूर्खपणा आवडतो म्हणून मला टॉम अँड जेरी खूप प्रचंड आवडतो. तुम्हाला काहीतरी वेगळं कार्टून आवडत असेल, बघून बघा टॉम अँड जेरी. आता त्या टॉम अँड जेरी मध्ये काही लॉजिकल आहे का हो? बकवास मूर्खपणा असतो. पाईपमध्ये जातो, भुर्जी बनवतो, भुर्जीतून पुन्हा परत पाण्यात जातो, आणि पाण्यातून पुन्हा परत कशात जातो, आणि कशातून खिडकीत जातो, आणि खिडकीतून पाईपातून येतो, आणि छतावर जातो. ऑल इज द रेडिक्युलस. म्हणजे असं आयुष्यात कधीच होणार नाही. पण दिस इज अ अप्लाय फॉर द ब्रेन. ब्रेनला ते आवडतं. बिकॉज देर इज अ ऍक्शन. इकडे लक्ष द्या, देर इज अ ऍक्शन, देर इज अ कलर, देर इज अ स्पीड, आणि देर इज अ गुड साऊंड. लक्ष द्या काय क्वालिटीज वापरल्या आहेत. आणि ब्रेनला काय आवडतं हे मी तुम्हाला सांगतोय. ब्रेनला का आवडतं ते? बिकॉज देर इज अ, त्या बनवणाऱ्याला ब्रेनच्या क्वालिटीज माहिती आहेत, ब्रेनला काय आवडतं. आणि आपल्याला मात्र, आपण जरी शिक्षक असलो तरी आपल्याला माहित नसतं की ब्रेनला काय आवडतं. लक्ष द्या मला काय म्हणायचं, मला तुम्हाला लिंक काय करून द्यायची. आणि हेच आपल्याला अशा पद्धतीने हसत खेळत, ज्या पद्धतीने जेव्हा जर अभ्यास झाला, म्हणून ते 12 महिने, 12 महिन्याचे 10 पुस्तकं, 10 विषय ते जर 2 महिन्यात करायचे असतील, तर त्यांना आपल्याला असं मजेशीर करावं लागेल कार्टून पद्धतीने. आणि मग मुलांचा अभ्यास कधी झाला. आता मी एक थोडासा किस्सा सांगतो तुम्हाला, 1 मिनिट, आणि मग परत टेक्निकल पार्टकडे जाऊ आपण. मी जेव्हा केव्हा हे 15-20 वर्षापूर्वी जेव्हा मी अबॅकस शिकायला आणि शिकवायला सुरुवात केली, तेव्हा एक चाइल्ड माझ्या समोर होतं. अ, रचना हायस्कूलला शिकायची ती चाइल्ड. आणि मी तिला एक विचारलं की बेटा मला खरंच सांग की तुला काय फायदा झाला. तिने तेव्हा अलोहा म्हणून एक ब्रँड होतं, आता पण असेल मला माहित नाही. तेव्हा अलोहा म्हणून एक ब्रँड होतं, तिने 8-10 लेवल काहीतरी होत्या त्याच्यामध्ये, तिने कम्प्लीट लेवल केल्या होत्या. मी म्हटलं चला या लेकरूला विचारू की नेमकं काय म्हणतं. तिला विचारलं की बेटा मला खरंच सांग, मला जर शिकायचं असेल तर मी काय शिकावं अबॅकस, तुला खरोखर फायदा झाला आहे का? तर त्या लेकरूने तिच्या पद्धतीने, तिच्या अंडरस्टँडिंग होती, तिच्या पद्धतीने मला उत्तर दिलं की मी अभ्यास करते, माझा अभ्यास कधी होतो मला कळत नाही, आणि मी अभ्यास सहज करते. म्हणजे कधी होतो सहज करते, याचं उत्तर असं
की मला जे जे ज्यावेळेस जे करायचं असतं ते मी त्यावेळेस कंप्लीट करते. म्हणजेच फॉर एक्झाम्पल, मी आता अभ्यासाला बसले तर मी 100% अभ्यासाला देते. मला जर एन्जॉय करायचं असेल तर 100% मी एन्जॉयला देते. मला जर ग्राउंडवर स्पोर्ट्सला जायचं असेल तर मी ठरवते मला स्पोर्ट्सला एन्जॉय करायचं, 100% स्पोर्ट्सला देते. आणि यालाच म्हणतात की ब्रेनची प्युअरिटी. म्हणजे आपला प्रॉब्लेम काय होतो सर्वसामान्यांचा, की आपल्याला तेव्हा जे करायचं असतं त्याच्यासाठी आपल्याला आपण देऊ शकत नाही. आणि जर अबॅकसचा आपण कॉन्सन्ट्रेशन, याला म्हणतात कॉन्सन्ट्रेशन, ब्रेनची जी काही क्वालिटीज डेव्हलप होते, व्हिज्युअलायझेशन, त्याच्यानंतर इमॅजिनेशन, त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन, आणि मग जर कॉन्सन्ट्रेशन होत असेल तर मग नाविन्याचा जन्म होतो आणि त्याला म्हणतात क्रिएटिव्हिटी. म्हणजे प्रत्येक गोष्ट आयुष्यामध्ये आपल्याकडे समस्या आहेत. आता सुद्धा समस्या आहेत. आता सुद्धा काही ताईंना आवाज येत नसेल. आता सुद्धा काही ताई मला व्यवस्थित दिसत नसतील. म्हणजे प्रत्येक वेळेस काही ना काही समस्या आहे आपल्यासमोर, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक श्वासाबरोबर. आणि त्या प्रत्येक समस्येवर आपल्याला आपलं समाधान करून घ्यायचं, याच्यासाठी आपल्याकडे काल्पनिक एक चांगले, सुधारित आणि इनोव्हेटिव्ह आयडियाज आपल्याकडे असल्या पाहिजे, की मी आत्ताच्या प्रॉब्लेमवर काय मात केली पाहिजे. तर आपल्याला आपलं जीवन सुखी करून घेता येतं आणि आपल्याला प्रेझेन्स लाईफमध्ये जगता येतं. इकडे लक्षात द्या, मी खूप सारे शब्द बोललो. प्लीज इकडे लक्ष द्या. व्हिज्युअलायझेशन, इमॅजिनेशन, क्रिएटिव्हिटी, प्रेझेन्स ऑफ लाईफ, कॉन्सन्ट्रेशन, व्हिज्युअलायझेशन, अशा खूप साऱ्या शब्दांमध्ये खूप खूप तासनतास प्रत्येक शब्दावर लेक्चर देता येईल. पण याच्यातला एक आपण याच्यावर गेलो की प्रेझेन्स ऑफ लाईफ. म्हणजे आता जे काही चाललंय ना हर्षदाताई, श्वासांबरोबर, माझा आत्ताचा जो श्वास चाललाय ना, ह्या श्वासांबरोबर मला एन्जॉय करायचा आहे. आता जी काही समस्या असेल ना, त्या समस्येबरोबर मला फाईट करायची आहे. आणि त्याला मला नॉट अ कन्वर्ट इन टू पेन, बट कन्वर्ट इन टू जॉय. परत एकदा सांगतो, एव्हरी ब्रिदिंग कन्वर्ट इन टू जॉय. तेव्हा आपल्या शरीरामध्ये हॅपी हार्मोनचं प्रमाण वाढतं. इकडे लक्ष द्या. बट जर आपण आपल्या पेनमध्ये कन्वर्ट केलं, आपल्याला जो त्रास होतोय, आपल्याला जे काही स्ट्रगल करावं लागतंय, वाव, देखते, करते, एन्जॉय करेंगे. म्हणून आपण काल किंवा परवा आपण असं म्हटलं होतं, की मी बोला सर्वजण माझ्याबरोबर मनातल्या मनात, आणि मग आपण आपल्या लर्निंगकडे जाऊ. मी हुशार आहे. मी खूप हुशार आहे. मी खूप हुशार आहे. मी खूप मेहनती आहे. मी खूप समजदार आहे. मी प्रत्येक सिच्युएशन हाताळू शकते किंवा मी ती मॅनेज करू शकते. प्रत्येक सिच्युएशन जी काही लाईफमध्ये असेल. आणि मी मी समजदार आहे. मी शूर आहे. मी वीर आहे. जे काही तुम्हाला पॉझिटिव्हली अफर्मेशन देता येईल तुम्हाला, कारण बिकॉज ऑफ जेवढं हॅपी हार्मोन्स आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये आपण वाढून घेतो, तेवढं आपलं गुड ह्युमन बींग्स, गुड लाईफ जगण्याचा प्रवास आपला सुखकर होतो. इट्स एक कारण आपण ब्रेनवर काम करणार आहेत. तुम्हाला हजारो पिलांना हे शिकवायचंय. तर ह्या गोष्टी तुम्हाला ॲज अ ट्युटर, ॲज अ काउन्सलर, या गोष्टी तुम्हाला जगता आल्या पाहिजे. जर तुम्ही साऱ्या जगाला म्हटलं, एखादा असं विनोदाचा भाग म्हणून कोणी तुमच्याकडे पालक आला आणि म्हटलं की अहो टीचर, माझं पिल्लू आहे ना अभ्यासच करत नाही आणि आमचंच ऐकत नाही. पहिले आपण म्हटलं की आपणच अभ्यास करत नाही स्वतः, आपण काय जगाला ज्ञान द्यावं की अभ्यास कसा करावा. पहिले लक्ष द्या माझं काय म्हणणं आहे. जर मीच 2 पुस्तकं वाचले नाही कधी वर्षातून, माझ्याकडनं 50 पुस्तकं वाचले गेले नाही वर्षातून, आणि मी जगाला काय ज्ञान द्यावं की 10 पुस्तकं 2 महिन्यात वाचून, पिऊन, उकडून, फेकून द्या बाजूला म्हणून. दिस इज अ लाईफस्टाईल. आणि ही लाईफस्टाईलसाठी पहिले परिवर्तन आपल्या स्वतःमध्ये झाला पाहिजे, स्वतःमध्ये आपण केला पाहिजे. हा एक सुंदर प्रवास आहे. आता ते कोणी कसं घ्यायचं, लाखाने घ्यायचं का 10 लाखाने घ्यायचं, का श्वासांबरोबर ते सोडून द्यायचं, तो त्याचा त्याचा पार्ट आहे. बट आयुष्य सुंदर आहे. ते जगता आला पाहिजे आणि ते एन्जॉय करता आला पाहिजे. सो दिस इज अ फॉर रेडी फॉर द कॅल्क्युलेशन एव्हरी वन. सेट द झिरो. 22
अगेन +22 -33 +55 -6 -10. सेट द झिरो. सेट द झिरो एव्हरी वन. दिस इज अ बिफोर अँड आफ्टर. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, काल मी ते बोलता बोलता विसरलो होतो. आपण चेक करणार आहोत तुम्हाला येतं की नाही, आणि हे उत्तर तुम्हाला रविवारपर्यंत याच्यापेक्षा फास्ट फास्ट तुम्ही करणार आहे, सोडवणार आहे. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन व्हेरी वन. 3 + 1 -2 +5 -6 +2 -2 +5 -1 +3 -2. व्हॉट इज द आन्सर? एनीवन? एनीवन? काही हरकत नाही. नो प्रॉब्लेम. दिस इज अ बिफोर अँड आफ्टर. ही आपल्या आता सध्याची सिच्युएशन आहे. तुम्हाला सर्वांना हे आलं पाहिजे ना? याच्यापेक्षा फास्ट पण आलं पाहिजे ना? ॲग्री विथ मी? ओके. सो मला फक्त 1 मिनिट द्या. मी थोडंसं प्रेझेंटेशन ओपन करतो. तुमच्याशी सर्वांशी बोलता बोलता मी प्रेझेंटेशन ओपन करतो आणि आपण लगेच टेक्निकल पार्टकडे जाऊ. गरज वाटली तेव्हा लिहा. गरज नाही वाटली तर डायरेक्ट ब्रेनमध्ये टाकलं तरी चालेल. मला पुन्हा परत मला कोणीतरी ताईंनी दुपारी मी कामात होतो, पण तेव्हा पण मला फोन केला. मी प्रेझेंटेशन ओपन करतोय म्हणून तोपर्यंत तुमच्याशी बोलतोय की सर, अहो ते रजिस्ट्रेशनचं काय करायचं? तर त्यांना सांगितलं व्हिडिओ बघितला का? मी असं उत्तर त्यांना दिलं. एक जस्ट मिनिट, हा. जस्ट मिनिट. मी त्यांना सांगितलं व्हिडिओ बघितला का? अरे हो, बघितला. म्हटलं "मग पुन्हा परत बघा." पुन्हा परत बघा. म्हणजे काय होतं, ज्या ताईंचा मेसेज होता की सॉरी फोन होता, त्यांना परत एकदा सांगतो. ठीक आहे, इथं काही कम्युनिकेशनमध्ये नाही ऐकू आलं असेल, पण तो व्हिडिओ पूर्ण समजून बघा, प्रोसेस बघा, आणि जे काही चाललंय त्याच्याबरोबर एन्जॉय करा. जेव्हा वेळ येईल, जेव्हा योग्य वेळ येईल, तेव्हा सांगितलं जाईल, तेव्हा आपण बघूया. ओके. आपण आता अ, एक परत जाण्याच्या आधी, सोनार सर, होमवर्क केला कालचा? सर्वात मला वाटतं सिनियर आपल्यामध्ये आता सध्या सोनार सर आहेत, म्हणून पहिले सोनार सरांचा होमवर्क चेक करून घेऊ. बरोबर ना? हम्म. सोनार सर केला होमवर्क? केला? माईक ऑन करा आणि दाखवा बरं मला नोटबुक. सर्वजण दाखवा मला नोटबुक, लवकर दाखवा. कोणी कोणी केला मला दाखवा नोटबुक. दाखवा नोटबुक. एक मिनिट हा. दाखवा मला नोटबुक. मेघाताई म्हणतात मी होमवर्क मला माहीतच नव्हतं असं काही असतं म्हणून. असं काही असतं मला माहीतच नाही. हर्षदाताई म्हणतात आजच करायचा होता का? असं ते म्हणतात, म्हणा आजच करायचा होता. आज करायचा होता. रेणुकाताई म्हणतात असं पण काय असतं का? इथं दळणदळायला आलोयत का मी काय इथं? द्यायचं असेल तर द्या गुपचूप लेक्चर. असं काही नसतं. आम असं काय आम्ही हां, असं बऱ्याच ताई म्हणतायत. असं पण काय असतं का? चला ठीक आहे, काय हरकत नाही. प्लीज. ओके, ओके. थँक्यू. ज्या ज्या ताईंनी केलं त्या ताईंसाठी थँक्यू, आणि ज्या ताईंनी नाही केलं त्यांच्यासाठी डबल थँक्यू. ओके ना? परत इकडे लक्ष द्या. ज्या ताईंनी केला नसेल त्या ताईंनी कालचे परवाचे व्हिडिओ बघून घ्या. प्रत्येक जर एकदा सवय झाली, हे बघा 24 तास आहे, पुन्हा परत 24 तासाचं मला 24 तासाचं मी मायक्रो बॅलन्सिंग करू शकतो. कारण मी पण 10 तासाची ड्युटी करून येतो. त्याच्यानंतर पुन्हा परत राजकीय, सामाजिक, शैक्षणिक जे काही जीवन असेल ते जीवन जगायचं. 8 तासाची झोप घ्यायची. तुमच्या ताई लोकांसाठी पुन्हा परत काहीतरी हे करायचं. मला पण असं वाटतं कधी कधी की म्हणजे एक पुन्हा का सांगतोय, आणि मी काय शिकलेलो आहे? मी 10वी नापास आहे. हा, मी ते राहून गेलं माझं पहिल्या दिवशी तुम्हाला सांगताना. मी काय 10वी नापास आहे, आणि 10वी नापास आहे मी, इंग्लिशमधला नापास विद्यार्थी. नापास विद्यार्थी, मी 10वीतला इंग्लिशमधला नापास विद्यार्थी. म्हणून थांबत काही नाही जग, फक्त मेहनत करण्याची. कारण आपला डीएनए संघर्ष, मेहनत, संघर्ष आणि मेहनत. आणि मेहनत करण्याची वृत्ती आयुष्यात कधीच वाया जात नाही. फक्त ती करण्याची इच्छाशक्ती पाहिजे. जर तुमची करण्याचीच इच्छा नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, पुढच्या एकादशीच्या वारीमध्ये भेटा. पण आताच्या वारीचं जर वारकरी जर विठ्ठलाचं दर्शन व्हावं असं वाटत असेल, तर मात्र डोक्यावर तुळस घेऊन त्या वारीचा आनंद घ्या. हम्म. जेव्हा टाळ मृदुंग जेव्हा वाजून तिचा आता आनंद घ्यायचा असेल, तर जेव्हा वाटलं थोडे पाय दुखतील, हात दुखतील, एक मुद्दाम सांगतोय, टेक्निकल पार्ट सांगतोय घरगुती, बट तिचा आनंद घेण्यासाठी त्याचा वारकरी बना. नुसतं बाहेर
बाहेरून गंमत बघायची असेल तर त्या वारीचा काही अर्थ नाही. ओके ना, प्लीज. पुन्हा परत आठवण सर्वांना सांगून ठेवतो. करायचं असेल तर एन्जॉय करा त्याच्याबरोबर. ओके. सो तुम्ही सगळ्यांनी होमवर्क केला असेल, तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल. आजचा पुढचा पार्ट आहे आपला. मी पुन्हा परत मी विचारेल की प्रेझेंटेशन दिसतंय का, असं विचारेल. कोणीतरी सांगेल मला दिसतंय का असं. कोणीतरी सांगेल का मला दिसतंय हो आरती. सर, दिसतंय. ओके. सो प्लीज आता इकडे लक्ष द्या. आज थोडंसं आपण समजून घेऊ. इकडे लक्ष द्या सर्वजण. आपण रविवारपर्यंत प्लीज इकडे लक्ष द्या. आपण लेवल 0 ज्युनियर आणि सिनियर अशा दोन लेवल असतात. लेवल 0 इकडे लक्ष द्या. लेवल 0 ज्युनियर आणि सिनियर. आता ज्युनियर काय असते? जे मुलं सिनियर के जी, फर्स्ट सेकंड सेकंड पर्यंत जास्तीत जास्त असं समजूया, त्यांची अंडरस्टँडिंग थोडीशी स्लो असते. छोट्या छोट्या अंगांबरोबर त्यांना खेळायला उमजू शकतं, म्हणून त्यांना ज्युनियर लेवल शिकवतो आपण. आणि सिनियर म्हणजे काय, की आपण सर्वजण तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, आपण जे काही सर्वजण आपण बसलेलो आहे सर्वजण. पण प्रवास असाच असतो लेवल 0चा. ज्युनियर